मित्रांनो, मी आकाश म्हात्रे, तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। आणि आज आपला मालवणमध्ये दुसरा दिवस आहे आणि सकाळचे 8:30 वाजलेत ना। तुम्ही बघू शकता बाहेर वातावरण कसं आहे, तो फुल एकदम धुका विका। 8:30 वाजता एवढा धुका। आता मी चाललोय थोडा खाडीवरती, जरा बघू बोला कसं काय वातावरण तिथला खाडीचं। तर निघतो आता आम्ही जायला खाडीवर। मित्रांनो, तुम्ही बघू शकता इथं अंगणेवाडीची यात्रा असते। ती अंगणेवाडी 7 किलोमीटर आहे आणि मालवण 18 किलोमीटर आहे। आणि आपल्याला इथे एक छोटीशी नदी दिसले, चला बघू त्याच्यात जाऊन आपण। आरामात जाऊ, सावकाश जाऊ थांब। बघू शकता कसं वातावरण आहे, एक नंबर झाड बघू शकता कसं ओल पाणी चालले। त्यानं आपल्याला काही मासे भेटतात का बघू, चिंबोर आहे ना तर मासे। पाणी बघू शकता तुम्ही, एकदम एकदम नितूल पाणी आहे। तर मित्रांनो, आता आपण आतमध्ये जाऊन बघू ब्रिजच्या खालती। इथं एकदम खतरनाक जागा आहे, पाणी बघायला एकदम नितूल पाणी आहे। मित्रांनो, आता थोडा पुढे जाऊन बघू आपण काही भेटतं का आपल्याला। चल जाते पुढे, चल अजून तर मस्ती असती। नाही भेटणार जातीन ते, याव चल नंतर आपण। कुठे कोलबी आहेत? हो कोलबी बघा, हे कोलबी मित्रांनो बघू शकता, लाईव्ह खाडींची कोलबी। या पाहिजे होती जातीन, असू पाहिजे होती पकडायला। हे बारकी आहेत, आम्ही तो पकडासाठीच खास करून, काही चान्स भेटणार ना आपल्याला पकडायला। मित्रांनो, फायनली आपल्याला जाम मोठी चिंबोरी भेटले, बघू शकता तुम्ही। याव चला परत। भेटला का? भेटला का तुम्ही? भेटला? लवकर 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 शोध, लवकर शोध। बघ ते कसं चापाला दिले आपला पोऱ्या, लवकर लवकर बघ। तर मित्रांनो, आता आपण पोहोचलोय मच्छी मार्केटमध्ये। तुम्ही बघू शकता इथे सर्व सुकी मच्छी आहे, तुम्हाला जी पाहिजे तशी। तिकडे कोलंबी पण सुकवलेली आहे। आता आपण जाऊ मच्छी बघायला, पापलेट चिंबोऱ्या मार्केटमध्ये। सुरमई अशी कशी आहे सुरमई? जोडी 1200ला जोडी सुरमई, अर्धा किलोच्या वरती आहे सुरमई ती। आपल्यापेक्षा इथं महागत उलट। चिंबोऱ्या कशा आहेत मावशी? चिंबोऱ्या कसा? 450 रुपये किलो, चांगला महाग आहे तिथं। 450 किलो का पुरा घ्या। मित्रांनो, बघू शकता कशी मच्छी सुकवली जातं। त्यांच्या बंदराच्या बाजूलाच त्यांची घरं आहेत, हे बघा इथं त्यांची घरं आहेत। इथं शिनत त्या मच्छी सुकवलेली आहे, भरपूर मच्छी आहे। पापलेट पण सुकवले आणि तिथं ते मांदिली आहेत, शकताय तुम्ही सुकवलेला मच्छी। कुठला नाव का? मोरस मोरोसा, छान मोठी मोठी मच्छी इथं सुकवलेली मालवण बीच। मित्रांनो, आता आम्ही चाललोय बीच वरती, मस्त राईड करू ना। तसं फायनली सगळे रेडी झाले आहेत, बघू शकताय तुम्ही। अर्पित अर्पित मी ब्लॉग करतो, बरे आहेत ना? हा, माझ्या बायको पुरी याचे मध्ये दिसत आज। याचे म्हणजे माहिती का? सांग। मी तारकर्लीला पोचलोय आणि तिकडं जर तुम्हाला रायडिंग करायची असेल, आता आम्ही पण रायडिंगच करणार आहोत। तर इथनं बोटी निघतील, त्या बोटीमध्ये बसून आपण जाऊ आयलँडवरती। मग तिकडे गेल्यावरती स्कुबा डाऊन असेल, रायडिंग असेल, बनाना राईड असतील, सगळं राईड करू आपण। तुम्हाला दाखवतो आज कशा कशा रायडिंग करू आपण, पूर्ण ऑल फॅमिली। बघू शकता आता रायडिंगला गेलेली बोट परत रिटर्न आलेली आहे।
तुम्ही बघू शकता जो समोर आपल्याला जो मंदिर दिसतंय तो विठ्ठल रखुमाईचं मंदिर आहे. गेले 50 वर्ष झाले त्या मंदिराला. आणि तो मंदिर देवबागचं ते समोरच आहे, तो देवबाग गाव आहे. भरपूर वर्षापासून ती वस्ती आहे तिथे. आणि त्याच्या बाजूला पाठच्या साईडला अरबी समुद्र देखील आहे. आता आपण तुम्हाला जी बोट दाखवली, आपल्याला इथे गाईड होते त्यांनीच सांगितलं, तर त्या बोटमध्ये एका दिवसाचा रेट काहीतरी 15,000 रुपये आहे. आणि त्याच्यामध्ये पूर्ण बेडरूम सारखा म्हणजे हॉटेल बिटेल किचन सर्व गोष्टी तुम्हाला त्याच्यामध्ये अवेलेबल असणार आहेत. तर तारकर्लीला आल्यावरती नक्कीच तुम्हाला जर जायचं असेल तर तुम्ही जाऊ शकताय. त्याच्यात आत्ताच आपल्या तनिषने मागणी घेतली, त्याला जायचा होता आणि त्याचा थोडा तिसरा पाय फ्रॅक्चर असल्यामुळे तो नाही गेला. बघू शकताय तुम्ही पाणी बघा किती एकदम नितुल पाणी आहे. बट गोव्याला जाण्यापेक्षा आपला इथं परवरला तारकर्ली पाहिजे तशी एन्जॉय करायला भेटेल तुम्हाला इथं. यार पे उडी मार पानी में अंदर. रेडी ना? आता आपण बंपर राईड करणार आहोत. चला बघू. जॅकेट घेतले, पावता येतं तरी आपण जॅकेट घेतले. अरे तो लय कालम असं पकडतं, टेन्शन नाही. काली चिंबोरी आहे. आता आम्ही चालू बनाना राईड करायला आणि तो बनाना पलटी पण मारणार आहे. फक्त आता राईड चालू झालेली आहे. मस्त 2 राऊंड मारून नंतर ते ही राईड देखील तुम्हाला भेटेल. फक्त 200 रुपयेच आहे पर पर्सन. अशी बनाना राईड देखील आहे. चार्ज या बोटिंगला 200 रुपये पर सीट आहे. 200 रुपये पर सीट आहे. 25 मिनिटापर्यंत मॅक्झिमम करायला देतो. आता आपण ही राईड करू बोटिंग. 20 ते 25 टाइम आहे. 20 ते 25 मिनिटाचा टाइम. विशाल, गणेश आपली वाट बघत आहे. आता आपण बोटिंग जिथं आणलेली तिथं. आता मित्रा नेक्स्ट प्लॅन कुठे असणार? हा आपले मर्सिडीजचा नंबर मित्रा. आता जायचं कुठे? आता कुठे घेऊन जाशील आम्हाला? पुढे जाऊया अजून. काय राऊंड राहिलाय. संगम आहे पुढे. सुनामी आयलंड नंतर संगम येतो. देवबाग बीच, बोगवे बीच आणि क्रोकोडाईल पॉईंट वगैरे पुढे राहिलाय. मित्रांनो आता आपला बोटिंगचा प्रवास संपलेला आहे. आपण पूर्ण राईड केली आणि ही बोट तुम्हाला मी दाखवतो. बघा ही बोट एका दिवसाचं 15,000 रुपये. 4 ते 5 लोक राहू शकतात त्याच्यामध्ये. आतमध्ये किचन आणि आतमध्ये 2-4 बेडरूम आहेत. तुम्ही बघू शकता. फ्रीज सगळ्या गोष्टी याच्यात आणि पूर्ण दिवस तुम्हाला ते फिरवतील याच्यामध्ये. जर तुम्हाला यायचं असेल तर तुम्ही घेऊ शकता. तारकर्ली जे ते रायडिंगला नेतात ते तारकर्ली बीचच्या इथेच. आपली राईड संपली. मित्रांनो आज पूर्ण दिवस आपण बीचवरती फिरून आलो. आता आपण डायरेक्ट फार्म हाऊसवरती. चला आजचा दिवस आपला कंप्लीट झाला.